नमस्कार. आजच्या या अत्यंत विशेष सादरीकरणात स्वागत आहे. आज आपण एका अशा ठिकाणाची सफर करणार आहोत जे इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे. ते म्हणजे रामटेक गड मंदिर. नागपूरपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेली ही एक टेकडी आहे. पण खरं सांगू, हे केवळ एखादं साधं मंदिर किंवा किल्ला नाहीये. राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा चक्क ब दर्जा मिळालेली ही वास्तू म्हणजे शतकानुशतकांचा वारसा आणि अनेक युगांचा इतिहास जपणारा एक खजिनाच आहे. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. आता पुढे जाण्यापूर्वी एक खूप मस्त आणि कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उपस्थित होतो. एका पौराणिक प्रतिज्ञेचा, संरक्षणासाठी उभारलेल्या एका वराहमूर्तीचा आणि नदीत दडलेल्या एका प्राचीन खजिन्याचा नेमका काय संबंध असू शकतो? विचार करा. जसे आपण या ऐतिहासिक गडमंदिराच्या जुन्या दगडी पायऱ्या आभासी स्वरूपात चढणार आहोत, तसतसे हजारो वर्षांच्या पौराणिक कथा, जुन्या काळातील भन्नाट संरक्षण रणनीती आणि सांस्कृतिक आश्चर्यांचे एक नवे विश्व आपल्यासमोर टप्प्याटप्प्याने उलगडत जाणार आहे. चला तर मग याच्या अगदी मुळाशी जाऊया. रामटेक या शब्दाचा अर्थ खरोखरच खूप रंजक आहे. राम म्हणजे प्रभू श्रीराम आणि टेक म्हणजे प्रतिज्ञा. वाल्मिकी रामायण आणि पद्मपुराणातील नोंदींनुसार प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासात लक्ष्मण आणि सीतेसह या ठिकाणी तब्बल 4 महिने वास्तव्याला होते. याच काळात इथल्या अगस्ती ऋषींच्या आश्रमात त्यांना मानवी हाडांचे ढीग दिसले. मायावी राक्षसांनी यज्ञकार्यात अडथळा आणून ऋषीमुनींची हत्या केल्याचं जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन याच ठिकाणी एक मोठी प्रतिज्ञा घेतली. या संपूर्ण परिसराला राक्षसांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा. आणि म्हणूनच या स्थानाला रामटेक म्हणजेच रामाची प्रतिज्ञा हे सार्थ नाव मिळालं. म्हणजे बघा, हे ठिकाण कुठल्या एकाच विशिष्ट काळात थांबलेलं नाहीये. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या जगप्रसिद्ध अभिजात काव्यातही रामटेकचा उल्लेख आहे. रामायण काळातील वनवासापासून सुरू झालेला हा प्रवास वाकाटक काळातील वराहमूर्ती, इसवीसन 1267 मधील चक्रधर स्वामींचं वास्तव्य आणि थेट 18व्या शतकातील नागपूरच्या भोसले राजांच्या राजवटीपर्यंत विस्तारलेला आहे. पौराणिक कथा आणि राजे महाराजांचा इतिहास यांचा हा एक अगदी दुर्मिळ संगम आहे. आपण आज जो आभासी प्रवास करणार आहोत त्याची रचना थोडक्यात समजून घेऊया. आजकाल थेट वाहनाने जाण्याचा रस्ता असला तरी गावातून गडावर येण्यासाठी एक प्राचीन पायरी मार्ग आहे. पश्चिमेकडील महाद्वारातून प्रवेश केल्यावर ऋषीमुनींचे आश्रम, दशरथ मंदिर आणि त्यामागचा रहस्यमय तलाव आणि शेवटी मुख्य गर्भगृह अशा टप्प्यांतून आपला हा प्रवास होणार आहे. प्रत्येक पायरीवर एक नवा कालखंड आपली वाट पाहत असतो. आता आपण वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे. गडाच्या पहिल्या पश्चिमाभिमुख महाद्वाराजवळ पोहोचल्यावर आपला सामना एका अत्यंत प्राचीन रचनेशी होतो. हे आहे वाकाटककालीन वराह मंदिर. या दरवाजाजवळ विष्णूंचा 3रा अवतार मानल्या जाणाऱ्या वराहाची एक भव्य मूर्ती आहे. 4 खांबांच्या उंच चौथऱ्यावर विराजमान असलेली ही मूर्ती तब्बल 5 फूट उंच आणि 6 फूट लांब आहे. पण इथली सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे ह्या मूर्तीसोबत जोडलेली एक अनोखी प्रथा. ह्या मूर्तीच्या 4 पायांमध्ये एक अत्यंत अरुंद जागा आहे. या पोटाखालील अरुंद जागेतून एका बाजूने प्रवेश करून दुसऱ्या बाजूने यशस्वीपणे बाहेर आल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी इथली ठाम श्रद्धा आहे. खरोखरच एक अद्भुत अनुभव. पण या मूर्तीमागे एक अत्यंत हुशार रणनीती दडलेली होती, जी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार औरंगजेबाच्या काळात जेव्हा अनेक देवस्थानांचे नुकसान होत होते, तेव्हा हिंदू राजांनी प्रवेशद्वारावरच वराहमूर्ती बसवली. यामागे एक मानसिक खेळ होता. मुस्लिम आक्रमकांसाठी वराह किंवा डुक्कर हे अशुद्ध मानले जात असल्याने केवळ ही मूर्ती पाहून ते मागे फिरतील आणि आतील हिंदू मंदिरे सुरक्षित राहतील, हा यामागील मुख्य हेतू होता. म्हणजे पहा, ही मूर्ती एक प्रकारची भक्कम सांस्कृतिक ढाल म्हणून काम करत होती. चला आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. संत, महर्षी आणि त्यांची आश्रमे. वराह दरवाजा पार केल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने या गडाच्या आध्यात्मिक गाभाऱ्यात प्रवेश करतो. वराह मंदिराच्या अगदी पुढे महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. इसवीसन 1267 मध्ये चक्रधर स्वामींनी या पंथाची सुरुवात केली होती. विचार करा, त्या काळात त्यांनी अंधश्रद्धेविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन वेचलं. जातीव्यवस्था आणि निरर्थक परंपरांना कडाडून विरोध केला आणि अत्यंत पुरोगामी असा स्त्री-पुरुष समानतेचा उपदेश दिला. काही काळ त्यांचं याच ठिकाणी वास्तव्य होतं आणि त्यानंतर ते मनसरला गेले. चक्रधर स्वामींच्या मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम लागतो. हे अगदी तेच ठिकाण आहे जिथे प्रभू श्रीराम आणि अगस्ती ऋषींची ती ऐतिहासिक भेट झाली होती. याच आश्रमात श्रीरामांना अगस्ती ऋषींकडून राक्षसांच्या वधासाठी दिव्य अस्त्रे मिळाली होती. पण या आश्रमाचं सर्वात मोठं आणि थक्क करणारं वैशिष्ट्य म्हणजे इथली प्राचीन धुनी.
ही पवित्र अग्नी शेकडो वर्षांपासून आजही अखंडपणे रात्रंदिवस जळत आहे. आश्चर्य वाटतं ना? या ऐतिहासिक प्रवासात आणखी थोडे वर गेल्यावर वास्तुकलेचे काही उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात. आपला तिसरा टप्पा आहे दशरथ मंदिर आणि इथले दगडी चमत्कार. इथल्या संकुलात प्रथम दशरथ मंदिर लागतं, ज्याच्या मागे एक मोठा तलाव आणि घुमटी आहे. या तलावाचं एक मोठं गूढ आहे. ऋतू कोणताही असो, उन्हाळा असो वा पावसाळा, या तलावातील पाण्याची पातळी वर्षभर नेहमी सारखीच राहते. ती कधीही कमी किंवा जास्त होत नाही. आणि या घुमटीखाली भिंतीवर गंडभेरुंड नावाचे एक काल्पनिक पक्षी कोरलेला आहे. 2 तोंडे आणि 2 पंख असलेला हा रहस्यमय रक्षक या स्थानाचं गूढ आणखी वाढवतो. दशरथ मंदिर आणि तलाव पार करून आपण आता गडाच्या अगदी शिखरावर पोचलो आहोत. इथे मुख्य गर्भगृह आहे, जिथे दडलंय प्राचीन मूर्तींचा एक मोठं रहस्य. आता ही गोष्ट खरोखरच खूप रंजक आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील पहिले राजे रघुजी भोसले यांनी ही किल्लेवजा मंदिरे बांधली. सुरुवातीला इथे केवळ श्रीरामांच्या पादुकांची पूजा होत असे. रघुजी राजांनी संकल्प केला होता की देवगडच्या स्वारीत यश मिळाल्यास मंदिरात मूर्ती बसवतील. त्यासाठी त्यांनी थेट जयपूरहून संगमरमरी मूर्ती मागवल्या. पण आख्यायिकेनुसार श्रीरामांनी राजांना स्वप्नदृष्टांत दिला आणि सूर नदीत असलेल्या प्राचीन मूर्ती शोधून काढण्याचा आदेश दिला. त्यामुळे जयपूरच्या मूर्ती तशाच राहिल्या आणि सूर नदीतून मिळालेल्या काळ्या पाषाणाच्या प्राचीन मूर्तीच मुख्य मंदिरात स्थापित केल्या गेल्या. एकदम अकल्पित. हा ऐतिहासिक वारसा केवळ जुन्या दगडांपुरता मर्यादित नाहीये. तो आजही एका जिवंत परंपरेच्या रूपात टिकून आहे. चला तर मग इथल्या भव्य उत्सवांवर एक नजर टाकूया. या मंदिराची आणि इथल्या उत्सवांची ओढ किती व्यापक आहे ते बघा. उत्सव काळात केवळ स्थानिक लोकच नाही, तर संपूर्ण विदर्भ, मराठवाडा तसंच शेजारील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि थेट आंध्र प्रदेशातून असंख्य भाविक अत्यंत श्रद्धेने इथे दाखल होतात. हे खऱ्या अर्थाने एका मोठ्या संस्कृतीला जोडणारं केंद्र आहे. इथे प्रामुख्याने 2 मोठे उत्सव होतात आणि त्यांची भव्यता शब्दात सांगणं कठीण आहे. पहिला उत्सव चैत्र महिन्यात रामनवमीला असतो, जिथे दुपारी बरोबर 12 वाजता रामजन्म साजरा होतो. पण दुसरा उत्सव तर अत्यंत लक्षवेधी आहे. कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमा किंवा टिपूर पौर्णिमा. सायंकाळी 50 पेक्षा जास्त चित्ररथांची शोभायात्रा निघते आणि मध्यरात्री 12 वाजता देवाचे जुने वस्त्र त्रिपूर म्हणून थेट मंदिराच्या कळसावर जाळले जातात. हे दृश्य पाहणं म्हणजे डोळ्यांचा पारणं फिटण्यासारखं असतं. आणि हो, रामटेकचा हा वारसा फक्त इतिहासापुरता आणि उत्सवांपुरता मर्यादित नाही. आधुनिक काळातही हे शिक्षणाचे एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. महाकवी कालिदासांच्या नावावरून इथे चक्क कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ सुरू करण्यात आलं आहे, जे महाराष्ट्रातलं पहिलंच संस्कृत विद्यापीठ आहे. हा खरोखरच एक मोठा बहुमान आहे. शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक जबरदस्त विचार पुढे येतो. प्राचीन पौराणिक कथा, जुन्या दगडी भिंती आणि शेकडो वर्षांच्या परंपरा, इतिहास आणि श्रद्धेबद्दलच्या आपल्या आधुनिक दृष्टिकोनाला आजही कशाप्रकारे आकार देत आहेत. रामटेक गडमंदिर हे केवळ एक प्रेक्षणीय स्थळ नसून तो आपल्या गौरवशाली इतिहासाचा एक जिवंत आणि सळसळता दस्तावेज आहे. आपल्या आजूबाजूला दडलेला असा ऐतिहासिक वारसा आपण नेहमीच समजून घ्यायला हवा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणात.